लोणावळ्यात शूट चालू होतं आणि गेल्या वर्षी लोणावळ्यात जास्त थंडी पडली होती. इथे 8 डिग्री वगैरे तापमान खाली जायचं. सो रात्री 3 नंतर बाहेर सीन लागला ना की मजा यायची. कुल्फी म्हणजे सातारी भाषा आमची हास्य जत्रेत असतीच की हो. पिक्चरमध्ये थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून वेगळं काम करून घेतलेलं आहे सगळ्यांनी. नमस्कार, मी निकिता ओनली माणिनीवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चिकी चिकी बुबू बुम हा नवा कोरा कॉमेडी चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटातलं नुकतंच एक गाणं लॉन्च झालं आहे आणि त्या चित्रपटातील 2 कलाकार माझ्यासोबत आहे, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर. नमस्कार, तुम्ही कसे आहात? नमस्कार, मस्त आहे आम्ही. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही पण मस्त. चित्रपटातल्या भूमिकेविषयी काय सांगा? आम्ही भूमिकेबद्दल फार सांगणार नाही. आज आपलं गाण्याचं लॉन्चिंग झालं आहे, गाणं लॉन्च झालं आहे, तर गाण्याबद्दल बोलू. कॅरेक्टर्स खूप कमाल आहेत सगळ्यांची, पण ती सांगण्यात गंमत नाही, बघण्यात गंमत आहे. त्यामुळे 28 तारखेला तुम्ही फिल्म नक्की बघा, तुम्हाला धमाल येईल, मजा येईल. फक्त एवढंच सांगतो कॅरेक्टरबद्दल. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे टुमदेव. कॅरेक्टरचं नावच एवढं इंटरेस्टिंग आहे, तर ते कॅरेक्टर पण फारच इंटरेस्टिंग असणार आहे याची खात्री देतो मी तुम्हाला. त्यासाठी तुम्ही सिनेमा नक्की बघा. प्रथमेश, तुझ्याकडे यायचं आहे. तू लेखनही केलं आहेस आणि चित्रपटात देखील काम करतोयस. काय सांगशील, अनुभव काय सांगशील? खूप छान अनुभव होता. मुळात खूप मजा आली मला हे काम करताना. कारण लेखनाचा अनुभव असा की मुळात जेव्हा मला कथा दादाने सांगितली, प्रसाद दादाने, तर 2 तासात एवढ्या सगळ्या मंडळींना एकाच ठिकाणी बांधून ठेवणं हे एक चॅलेंज होतं. आणि तशी पटकथा लिहायला खूप मजा येते. म्हणजे मला खूप मजा आली हे लेखनाचं सांगितलं. आणि अभिनय करताना म्हणजे स्वप्नील दादा, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, स्वतः रोहित माने किंवा म्हणजे हे सगळे आपलेच होते. म्हणजे आता स्वप्नील दादा आणि प्रार्थना बेहरे यांच्यावर मी पहिल्यांदा काम करत होतो, तर थोडं दडपण होतं. पण त्यांचं कौशल्य हे की दोघांनी आम्हाला कधी असं प्रेशराईज व्हायलाच नाही दिलं. पहिल्याच दिवशी ते आमचे मित्र झाले आणि बाकी सगळे आपले मित्रमैत्रिणी. त्यामुळे मजा करत खूप चांगलं काम करायचं होतं. सो अख्ख्या सिनेमामध्ये आम्ही मजा केलेलीच आहे आणि ती तुमच्यापर्यंत 28 फेब्रुवारीला नक्की पोहोचेल. आम्ही गाण्यातच बघतोय. एकंदरीत सांगितलंच त्याप्रमाणे 17 कलाकार या चित्रपटात आहेत. तर शूटिंग दरम्यानचा एखादा किस्सा जो कायम लक्षात राहील? शूटिंग दरम्यान किस्सा नसायचा, मी प्रत्येकाला तेच सांगतोय. एक भीती असायची कुठली, लोणावळ्यात शूट चालू होतं आणि गेल्या वर्षी लोणावळ्यात जास्त थंडी पडली होती. जिथे 8 डिग्री वगैरे तापमान खाली जायचं. सो रात्री 3 नंतर बाहेर सीन लागला ना की मजा यायची. कुल्फी म्हणजे ते दात वाजणं किंवा खूप थंडी वाजणे, त्याच्यात ते सगळं कंट्रोल करून सीन करायचं असायचं. तर ती एक भीती असायची की 3 नंतर बाहेरचा सीन नको, आतमध्ये ठीक आहे बंगल्याच्या आत. पण आज तो किस्से भरपूर आहेत, पण ही भीती खूप असायची कारण खूप थंडी होती. आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा सीन एकदा असाच पहाटे 3 वाजता आम्ही शूट करत होतो आणि सगळ्यांचं असं वगैरे होत होतं सगळ्यांचं. पण ते कंट्रोल करून सीन करणं टास्क होता खूप मोठा. सगळे होते त्या सीनमध्ये आणि सगळ्यांचे ओठ दात असे हलत होते, अक्षरशः असे कडकड 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 आवाज येत होता. आणि त्यात पण सगळ्यांनी खूप ते सगळं कंट्रोल करून खूप कमाल क्लायमॅक्सचा सीन दिलाय. त्यामुळे आपण बोलताना असं ते धुकं येतं ना तोंडातून, बाहेर वाफा येतात. सो ते आपल्याला तेवढ्यापुरतं मस्त वाटतं. आम्हाला ते नंतर नको असं वाटायला लागलं की आता हे नको, आता बस झालं वगैरे असं. त्यामुळे किस्से खूप आहेत, पण मजा ही तेवढीच आम्ही केली आहे. तुला आम्ही हास्य जत्रामध्ये सातारी भाषेत नेहमीच बघत आलोय. चित्रपटात आम्हाला कोणती भाषा बोलताना दिसते? नाही, सातारी भाषा आमची हास्य जत्रेत असतीच की हो. पिक्चरमध्ये थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून वेगळं काम करून घेतलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळं पिक्चर बघताना तुम्हाला धमाल येईल. म्हणजे आमची सातारी भाषा कायमच तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार की हो. पण ह्या पिक्चरमधनं मी वेगळ्या भाषेत तुमच्यासमोर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पिक्चर नक्कीच बघा. दणका होणार की हो, विषयच नाही. बरं, मी तुझ्याकडे येते. मी प्रसाद दादाला सुद्धा हाच प्रश्न विचारला की हास्य जत्रामध्ये 15 मिनिटाचं स्किट, नाटक लिहिणं आणि मूव्ही म्हणजे चित्रपट लिहिणं किती आव्हानात्मक वाटतात ह्या गोष्टी? तिन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे 15 मिनिटं स्किट लिहिणं, नाटक लिहिणं आणि सिनेमा लिहिणं. कारण तिन्ही गोष्टीमध्ये चॅलेंज आहेच, पण स्पॅन कमी होतं. म्हणजे 15 मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगायची असते विथ ह्युमर. नाटकासाठी तुम्हाला 2.5 तासात सगळ्या कॅरेक्टर्सना घेऊन एक गोष्ट बांधून ती लोकांपर्यंत पोहोचवायची, कारण ते लाईव्ह असतं. आणि सिनेमाचं हे असतं की तुमचा प्रत्येक सीन हा लोकांना इंटॅक्ट ठेवणारा पाहिजे. कारण लोक थिएटर म्हणजे सिनेमागृहात जे येतात ते त्यांचं 2.5 तास काढून येतात. सो तुम्हाला ते इंटॅक्ट ठेवावं लागतं. त्यामुळे सिनेमासाठी कथा, पटकथा आणि संवाद ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जे करताना तुम्हाला लॉजिक्स आणि लोकांना गृहीत धरता कामा नये, त्यांच्या पद्धतीने विचार करून ते मांडावं लागतं. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? जाता प्रेक्षकांना एवढं सांगेन, 28 फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुबुम बुम नावाचा सिनेमागृहात येतोय. तो नक्की सिनेमागृहात जाऊन बघा. मी लोकांना एवढं सांगेन, तुम्ही सुरुवातीची 2 मिनिटं तुमची आम्हाला द्या, पुढचे 2.25 तास आम्ही तुम्हाला खेळवून ठेवू. येस, 28 तारखेला चित्रपटगृहात जाऊनच पिक्चर बघा.
तुम्हाला मजा येणार याची गॅरंटी आम्ही देतो तुम्हाला, पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच पिक्चर बघा.